झालं बा विषय नाही डॉक्टर माझ्या महाग मध्ये अरे बाळा तू घ्या रे काय कधी आणतो म्हणते आता नाही काय म्हणतो आता मुलगा झाल्यावर तुला पार्टी कुठे आणणार आहे देऊया आपल्या रजिस्टर आपल्याला तर मस्त राहिले मित्रांनो वेटिंगला थांबलोय कधी येते बाहेर बाळ आणि कधी आमच्या हातात येते सगळ्यांना उत्सुकता लागली मग आम्ही तिकडं मी इकडं आरू बाळाला गेला ना तू हातात आल्यावर कसं घेणार तू सांग बर आणि काय म्हणणार त्याला बाळा तू झोपत जा प्रसादच्या डोक्यावर मला टेन्शन दिसायला लागलंय पण काय बाबा काय टेन्शन घेतलंय म्हणजे काय म्हणतात तिला ब्लड चढवलं होतं ना म्हणजे तिला तुला रक्त पण चढवलं होतं आणि काय शेजारकाला सांगितलेलं गेल्या बारीनं पण आरुण पोटामध्ये शी केली त्यामुळे ती शेजारकार लागलं ना जर ह्या हिनं जर शी केली नसती ना तर नॉर्मल झालं असतं ही पण बाळ नॉर्मल असतं असं ते देवाच्या हातात आहे सगळे मित्रांनो आपण फक्त आपलं खालणं प्रयत्न चालू ठेवायचं काय नाही होईल व्यवस्थित आहे सगळं मित्रांनो बाळ राहिलेला आवाज यायला लागलाय आधी मी घेणार आहे चापटच घालेल मी घेणार आहे आपल्याला काय करणार नाही माझ्या अपेक्षा मुलगा होईल मला वाटते मुलगा तुला मला पण मुलगाच वाटतं मुलगा का मुलगी तुला काय वाटतं तुला काय पाहिजे काय पण होते म्हणजे काय देवाच्या दयाने जीव होती मी पहिल्यापासून हेच म्हणत आलोय काय पण म्हणजे देवाच्या दयाने म्हणजे देवाच्या म्हणजे देव जे फुल दिले फुल घ्यायला तयार आहे कारण का फक्त सगळं व्हायचं ना ते सगळं सुखरूप व्हायला पाहिजे असं इच्छा आहे झालं बा तर मित्रांनो डिलिव्हरी तर झालेली आहे व्यवस्थित झालं ना काय डिलिव्हरी झालेली आहे आणि डॉक्टरने सांगितलंय पण आता मुलगा आहे का मुलगी अजून काही सांगितलं नाही ती बाहेर आल्यानंतरच समजेल आपल्याला तर चला मग वाट बघूया अजून एवढं उशीर बघितलं अजून थोडं बघूया आवाज येतोय राहिलेला तर पाच वाटा राहिले बघा आता काय पण काय विषय टॉपचा नाही आता पोरगी झाली तरी पण आमच्या गोल्याची हवा आहे काय टेन्शन आणि पोरग झालं तरी आमची पूर्वीची हवा आहे चला हे पूर्वी मोठी असं पूर्वी काक लागलं फिरली तर अशीच कॉमेडी केली आहे काय विषय नाही डॉक्टर माझ्या महाग मध्ये अरे बाळा तू घ्या रे अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन बाबा थँक्यू तर मित्रांनो एकदम गोंडच आहे चेहरा तुम्हाला बघायला मिळेल मामाने घेतलंय बाळ चांगलंय आई पण चांगली आतमध्येच आहे आईला पण सकाळी बाहेर शिफ्ट करणार आहे ठीक आहे उद्या सकाळी हो उद्या सकाळी शिफ्ट करणार आहे बाळ व्यवस्थित आहे आता पाजलेलं थोड्या वेळ परत पाजायचंय त्याला बाळाचं वजन 2920 ग्रॅम ठीक आहे आणि 5 वाजून 16 मिनिटांनी झाले 14/11/2025 5 वाजून 16 मिनिट वजन चांगलंय बाकी ते व्यवस्थित आहे बाकी पुढे पाजायचं ते तुम्हाला आतल्या मावशी आमच्या सांगून देतील ठीक आहे आईला आतमध्येच ठेवणार आतमध्ये आईला काही खायला द्यायचं नाही सलाईन चालू असेल आमचं लक्ष असतं आतमध्ये सकाळी शिफ्ट करणार हो म्हणजे 12 तास तरी आतमध्येच पूजाला मी ठेवतो आधीच
म्हणजे 2 तासाला 5,000 म्हणजे मागाच्या भांड्याला खरंच झालंय गोल्याची हवा झाली चंद्रामध्ये खुश झालाय खुश झालाय का नाही तिला पाहिजे तिला पाहिजे नाही आज तू काळ दिसायला लागली बाळ पाहिजे तुला बाळ पाहिजे आता तुझी मजा करतो जरा आरो तू काय येणार विचार आजीला विचार बाळ रडायला लागलंय मित्रांनो कारण मम्मी पासून त्याला आता आणलंय आणि प्रसाद काय म्हणजे नाही टेन्शन मध्येच वाढायला टेन्शन आलं डॉक्टरने सांगितलंय ना बाळ चांगला आहे आणि आई पण चांगलं त्यामुळे टेन्शन घेऊन होतो आणि मित्रांनो पहिले जरा शेजार असल्यामुळे प्रसाद जरा टेन्शन घेते कारण रक्त चढवायची तुम्हाला मग सांगितलंय तुम्ही टेन्शन घेत आहे बघा बाळाला काय करत जरा अशी त्या रूम मध्ये थांबटलं असतं आणि खरं तर मित्रांनो आनंद खूप झालाय की मी पुन्हा एकदा मामा झालो जशी म्हणजे आरू खेळते ना घरासमोर अजून एक बाळ आमच्या अंगणात खेळायला आलं आणि आमचा फॅमिली मेंबर वाढला खरं म्हणतात ना परिवार मोठा पाहिजे तर तसंच झालंय आणि खूप आनंद होतोय आणि कॅमेरा ज्यानं धरलाय ती कोण आहे माहिती आहे का त्याचा काका आहे दाखवत तुम्हाला त्याला पण बघा म्हणजे पडद्या मागचा कलाकार आम्ही काय म्हणतो मग अभि कसं वाटतंय काका एक नंबर वाटतंय काकांना पार्टी द्यायची असते आता काकाकडे पार्टी आहे आता काकाकडे पार्टी कुठे जायचं अयो तर मित्रांनो खरंच म्हणजे आनंद तर खूप झालाय पण म्हणजे काय म्हणतात ह्याचं पण जरा दुःख वाटतं की आहे 24 तासासाठी आत सकाळी मग तोच तर म्हणजे काय विषय ना डॉक्टरने सांगितलं म्हणलं काय टेन्शन घेऊ नको लय म्हणजे त्रास करून घेऊन बाळावर लक्ष राहू आज तुला दिवसभर त्या रात्रभर त्यापेक्षा थांबायचे त्याच्या म्हणजे काय बाळापाशी थांबणार आहे पूजा पण आहे थांबायला आहे ना पूजा सुद्धा आहे आणि प्रसाद सुद्धा थांबल कारण काय आज संध्याकाळी रात्रभर थांबायला लागणार आहे आणि जागरण होणार आहे आज महत्वाचं म्हणजे कारण 2-2 तासाला बाळाला पाजाय न्यायचंय त्यामुळं बहीण भावंड नुसतं ताणून जागरण करायचं तर बाळाचं कर्तव्य आणि वडिलाचं कर्तव्य पाडायचं तू पार पाडायचं आणि तिनं मामीचं आणि मी आईने मानता आपलं मामा झोपायला घरात तर मित्रांनो खरंच खूप आनंद होतोय तर मुलगा झाला की मुलगी ही तुम्ही म्हणजे मी आता जी बीप टाकलेत ना व्हिडिओमध्ये तर मला ती सरप्राईज द्यायचं तुम्हाला की मुलगा झालाय का मुलगी झाली ही मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की तुम्हाला सांगेन मी मुलगा झालाय की मुलगी झाली सरप्राईज डायरेक्ट आपल्या घरीच दे डायरेक्ट आपल्या घरी सरप्राईज असणार ज्यावेळेस मस्तपैकी नाही का नियोजन करून बिरून सगळं त्यावेळेस तुम्हाला सरप्राईज असणार अजून बेबी फेस पण मी रिव्हील करणार आहे लवकरच करेल बेबी फेस रिव्हील तर आपल्या चॅनलला असंच सबस्क्राईब करून ठेवा अजून काय म्हणते त्या हसत खेळत व्हिडिओला दणकावून शेअर करा जास्तीत जास्त व्हॉट्सअप आणि फेसबुकला शेअर करा हा कळू द्या की मला विषय मी मामा झालोय म्हणून उद्या सगळीकडे चांगला बुकणार भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय जय महाराष्ट्र